नेतृत्वावर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ यांच्यानुसार जे सध्या भारतीय जनता पार्टी जिल्ह्यात काम करते त्या अनुषंगानं आणि तुळजापूरचा मागील 6 वर्षात आदरणीय राणादादांनी जो संकल्प केलाय आई तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र हे आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्यासाठी जी रोज नवनवीन पावलं उचलली जातात त्यावर विश्वास ठेवून आणि आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन आमचे त्या ठिकाणचे नगराध्यक्षाचे उमेदवार विनोद उर्फ पिटू गगने यांच्या मार्गदर्शनानुसार धाराशिव जिल्ह्यात पहिल्यांदाच नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये उच्च शिक्षित डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजला MBBS केलेली डॉक्टर अनुजा अजितराव परमेश्वर या काल बिनविरोध भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक म्हणून झालेल्या आहेत. आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेबांच्या नेतृत्वावर त्या भागातील जनतेने विश्वास ठेवून परमेश्वर यांना डॉक्टर परमेश्वर यांना निवडून दिले, बिनविरोध निवड दिली. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो. ही सुरुवात आहे आणि अजूनही यासारखेच निर्णय येणाऱ्या 1-2 दिवसात द्यावेत ही प्रार्थना. दादा जिल्ह्यातील सर्व जनतेचा आपल्यावर जो विकासाचा रथ आपण घेऊन चाललात त्याच्यावर विश्वास आहे आणि हा विश्वास दृढ करण्याचं काम काल तुळजापूरच्या नागरिकांनी केलंय. त्यांचंही तुळजापूरकरांच्या नागरिकांचं विशेषतः शेळकेताईंचं मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी ही जागा आपल्यासाठी बिनविरोध दिली. धन्यवाद. मी आदरणीय राणादादा दत्ताभाऊ यांना विनंती करतो की डॉक्टर परमेश्वरताई यांचं त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं, त्यांचं अभिनंदन करावं, कौतुक करावं. तुम्ही थोडं अलीकडे जरा भाऊ अलीकडे होता नंतर परत एक मिनिट. हा मी आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेबांना विनंती करतो की उपस्थित पत्रकार बांधवाशी त्यांनी संवाद साधावा. मी नवनिर्वाचित नगरसेविका डॉक्टर अनुजाताई परमेश्वर यांना विनंती करतो की त्यांनी सर्व पत्रकार बांधवाशी संवाद साधावा. बसून तुम्ही नमस्कार. आदरणीय राणादादा आणि व्यासपीठावरील सर्वांना माझा नमस्कार. मी डॉक्टर अनुजा अजितराव परमेश्वर, प्रभाग क्रमांक 3, जिजामाता नगर, तुळजापूर बिनविरुद्ध निवडून दिल्याबद्दल माननीय राणादादा, पिटू भैया आणि माझ्या सर्व तुळजापूर नगरांचा मनापासून आभार करते. धन्यवाद. जरा टेबल बदललाय आपला, पण काय तुमचं जमतंय ना. आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खरंच मनापासून आनंद व्यक्त करायचा आहे की आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आपल्या तुळजापूरमध्येच पहिल्या नगरसेविका ज्या आहेत त्या आता निश्चित झालेल्या आहेत. आणि अजून मोठा आनंद आहे की त्या स्वतः डॉक्टर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या तुळजापूरची सेवा जी आहे, आपण जे आता मोठं महत्वाकांक्षी कार्य हातात घेतलंय ते पूर्ण करण्यासाठी त्यांचा मोठा आता हातभार लागणार आहे.
त्यांचं सहकार्य लाभणार आहे. त्याबद्दल सुरुवातीलाच आई तुळजाभवानीचे मी मनापासून हृदयापासून आभार व्यक्त करतो की कल दिलाय. साधी गोष्ट आहे की आपण इतके वर्ष जे बोलतोय ते विकासाच्या बद्दल बोलतोय. आपण जी कामं करतोय ती सकारात्मक कामं करतोय. आपल्या सरकारने, केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारने धाराशिव जिल्ह्याला इतिहासात कधी नव्हे एवढा मोठा निधी उपलब्ध करून दिलाय. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं चालू आहेत. जे विरोधक आहेत त्यांच्याबद्दल तर खरं तर काही बोलण्यासारखं नाहीये, कारण त्यांनी काहीच काम केलं नाहीये. ज्या पद्धतीचं त्यांचं आचरण आहे, वक्तव्य आहे, त्याबद्दल मला काही जास्त बोलायचं पण नाहीये. पण मूळ मुद्दा काय आहे की धाराशिवकरांनी हे समजून घ्यायला हवं की आपल्यासाठी झटतंय कोण, आपल्यासाठी वेळ कोण देतंय, परिश्रम कोण घेतंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिझल्ट कोण आणतंय. आपल्यासाठी वेगवेगळ्या योजना, वेगवेगळ्या कामांसाठी मंजुरी कोण आणतंय, हजारो कोटीचा निधी कोण आणतंय आणि त्या निधीच्या माध्यमातून आपलं जीवन सुधारत असताना, मूलभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यावरती भर देत असताना दरडोई उत्पन्न कसं वाढेल, प्रत्येक कुटुंबाचं उत्पन्न कसं वाढेल याच्यावरती आपण भर देतोय. वेगवेगळ्या इंडस्ट्री कशा आणता येतील, औद्योगिक वसाहती कशा विकसित करता येतील याच्यावरती आपला भर आहे. जे स्वतःचा उद्योग उभा करू इच्छितात त्यांना कर्ज उपलब्ध करून देणं, अनुदान मिळवून देणं, त्याच्यावरती आपण भर देतोय. आणि स्थानिक रोजगार निर्मितीवरती तर प्रचंड आपला भर आहे. आई तुळजाभवानीचं मंदिर आणि परिसर तिथे तर आपण 1800 कोटीचं विकास कामं हाती घेतलेली आहेत आणि प्रचंड प्रमाणामध्ये तिथे आता भाविक वाढणार आहेत. कारण रेल्वेचं काम आपल्याला माहिती आहे 3295 कोटी रुपये हे आपल्या सरकारने दिलेले आहेत. त्यामुळे तिथे जी आता 1.5 कोटी पर्यटक येतात ती संख्या 5 कोटीपर्यंत नेण्याचं आपलं उद्दिष्ट आहे. आणि मग तिथे आलेले भाविक जे आहेत त्यांनी राहावं, तिथे राहून तिथल्या अर्थव्यवस्थेला प्रचंड चालना मिळावी या अनुषंगाने आपले जे काही पावलं आहेत ती आपण उचलतोय. पलीकडे तारा प्रोजेक्टच्या माध्यमातून 1000 एकरचं आपण डेव्हलपमेंट करतोय, जिथे शेतकऱ्यांना आणि शेतीमालाला चांगला भाव मिळेल याच्या अनुषंगाने प्रक्रिया उद्योग आपण करतोय. असे वेगवेगळे विषय आहेत. अगदी येडशीचा आपला अभयारण्याचा प्रकल्प असेल, रामदऱ्याच्या तिथला असेल, पाचुंद्याच्या तिथलं असेल. तर मी आपल्या माध्यमातून इतकंच सर्व नागरिकांपर्यंत पोहोचू इच्छितो की आपण विकासाचं राजकारण करतोय. लोकांची जी गरज आहे ती आपण भागवण्याचं, अडचणी दूर करण्याचं हा आपला एक कलमी कार्यक्रम आहे. आणि हा कार्यक्रम सुदैवाने अतिशय चांगल्या पद्धतीने, सकारात्मकतेने, ताकदीने चाललाय. विरोधक जे काही बोलतात, करतात, त्यांनी केलेली कामं मांडावी, विकासाच्या राजकारणावरती बोलावं. त्यांनी काय कामं केली, उद्या ते काय करणार आहेत, कसं करणार आहेत. जेव्हा त्यांची सत्ता होती तेव्हा त्यांनी काय काय केलं, कौडगावच्या MIDCची एखादी बैठक घेतली का, त्यांनी आई तुळजाभवानीच्या मंदिराला 1 रुपया तरी दिला का, किंवा रेल्वेचा प्रकल्प जो आहे त्याला 1 रुपया दिला का. मेडिकल कॉलेज आम्ही सुरू केलं म्हणतात, पण जेव्हा इथे कमिटी आली NMCची तेव्हा डॉक्टर नव्हते, इक्विपमेंट नव्हतं आणि आपल्याला परवानगी दिली गेली नाही. सरकार महायुतीचं आल्यानंतर आपण डॉक्टर्स इकडे आणून घेतले, सगळी मेडिकल कॉलेजची सोय केली, कमिटी बोलवली आणि त्याच्यानंतर आपल्याला मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशनला परवानगी मिळाली. त्यामुळे खोटं न बोलता पुराव्यानिशी त्यांनी केलेलं काम जे आहे त्यांनी मांडावं. आणि मग आमचे जे सहकारी आहेत ते आम्ही केलेलं काम निश्चितपणे पुराव्यानिशी मांडतील. तर माझी या प्रेसच्या माध्यमातून विनंती सर्व धाराशिवकरांना हीच आहे, आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला ही आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुती प्रामाणिकपणे, ताकदीने आपल्या बरोबर आहे. आपलं जीवनमान सुधारावं, अर्थकारणाला बळकटी मिळावी आणि आपल्या धाराशिवचा चेहरा मोहरा बदलावा यासाठी आम्ही जे काम करतोय, जे प्रयत्न करतोय त्याला आपण आपल्या मतदाराच्या आशीर्वादाच्या माध्यमातून प्रचंड बळ द्यावं ही विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला करायची आहे. आणि काही आपले प्रश्न असतील तर जरूर आपण विचारावे. महायुती ही एकत्र आहे आणि आमच्या तिन्ही नेत्यांनी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब
आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी असं ठरवलंय की आपण महायुतीच आहोत, महायुती म्हणूनच आपण लढायला हवं, परंतु स्थानिक कारणांमुळे जर कुठे मैत्रीपूर्ण लढत होत असेल तर ती होऊ द्यायची असं देखील ठरलेलं आहे. त्यामुळे महायुती जिथे आहे तिथे आहे आणि जिथे जे शक्य होईल तसं स्थानिक स्तरावरती निर्णय होतील. ते आता उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला निश्चितपणे कळेल. विड्रॉल जे आहेत उद्या दुपारपर्यंत, उद्या विड्रॉलची जी वेळ आहे तोपर्यंत आपल्याला नक्की कळेल. राजकारणात सगळंच काही आधीच सांगायचं असतं असं काही नाही. त्यांनी पुरावे द्यावे आणि पहिलं हे सांगावं की त्यांच्यावरती ज्या ज्या केसेस आहेत त्याचं हिअरिंग का होत नाही कोर्टात, ते पहिलं सांगावं. स्वतः आरोपी आहे ना, का माहित नाही? घ्या माहिती. असले काहीतरी प्रश्न विचारू नका मला, काहीतरी स्टँडर्डचे प्रश्न विचारा. काही तुम्हाला सकारात्मक विकासात्मक बोलायचं असेल, जरा विनंती आहे, प्रेस चालू आहे, एक 5 मिनिट. तुम्हाला एवढी लांबलचक यादी आहे की तुम्हाला लेखी देऊ. हजारो कोटी रुपये तुळजापूरच्या डेव्हलपमेंटसाठी जसं अमित शाह साहेबांनी शब्द दिला त्याप्रमाणे आपण तिथे वैश्विक दर्जाचं धार्मिक पर्यटन स्थळ विकसित करतोय. तुम्ही तुळजापूरला आता येत असाल तर या, तिकडे एक आहे वेगळी आपली रॅली, तिथे मग मुद्दे आपण मांडू. कोण राष्ट्रवादीमधनं? मला नाही कल्पना. मला कल्पना नाही. तसं काय असेल तर मला जरा माझं ज्ञान वाढवा. आता मी इथेच उपलब्ध आहे, परंतु विरोधक कोण, कुठल्या कुवतीचा, त्याच्यावरती आमच्या बरोबरचं कोण असेल ते ठरवू. काही अडचण नाही. उद्या सकाळी 10 वाजता काही हरकत नाही. कोण येणारे मला सांगा आधी, मग त्याप्रमाणे मी लोक आमचे जे आहेत ते उपलब्ध राहतील, उपस्थित राहतील. मी आता मला नका बोलायला हवं. यांचं जर मी बोलायला लागलो, मी सहसा बोलत नाही, पण मी बोलायला लागलो तर मग सगळ्यांना अवघड होऊन जाईल. मग नका त्याच्या जो. काय म्हटलं? हा, आता त्याचं मी काय बोलू? कलेक्टर साहेबांना बोला आपण. मी बोलतो कलेक्टर साहेबांना. काय म्हटलं? पद्धत काय असते? विड्रॉलच्या नंतर यादी द्यायची असते, कारण आमच्या महायुतीमध्ये चर्चा चालू आहे ना. कुठली जागा कोणाला आम्हाला ठरवू द्या ना, तेवढं तरी स्वातंत्र्य द्या. काय म्हटलं? टेंडरचं डॉक्युमेंट, एक मिनिट. टेंडरचं डॉक्युमेंट आपण बघा, त्याच्यामध्ये निकष काय ते आधी बघून घ्या आपण, नंतर आपण चर्चा करू त्या विषयावरती. हो, नाही आजची प्रेस आहे ती थोडं माझी आहे, आपण नंतर घेऊया ना. ताई बोलणारच आहेत ना, नेहाताई अगदी डिटेलमध्ये बोलणार आहेत, पण आज नाही. ओळख करून द्या. मी सांगतो, ओळख करून देतो. आपण त्यांची वेगळी प्रेस आपण घेणार आहोत, ज्याच्यामध्ये त्यांची भूमिका मांडतील. एक अतिशय सर्वसाधारण कुटुंबातल्या व्यक्तीला भारतीय जनता पार्टीने जी संधी दिली आहे आणि त्यांच्या मनात काय आहे, त्यांनी काय काय अडचणी इथे धाराशिवमध्ये स्वतः अनुभवल्यात आणि ज्या अनुभवल्यात त्या आता दूर करण्यासाठी त्या काय करणार आहेत ते सांगतील ना आपल्याला.
शेतकऱ्यांचं जे आता 18,500 अनुदान होते त्यापैकी 8,500 जमा झाले. 10,000 ते न देता रब्बीसाठी 10,000 रुपये त्याच खरीपाच्या या रकमेतून तसं नाहीये. कदाचित आपल्याला निर्णय नाही. मला कागद दाखवा. 4 नोव्हेंबर दाखवा मला कागद दाखवा. 8,500 जे आहे ते एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे आहे आणि 10,000 जे आहे ते रबीच्या अनुषंगाने दिलेलं अनुदान आहे. 8.5 अधिक 10 असं 18.5च आहे. खरीप पिकासाठी 18,000 रुपये. मला कागद दाखवा. मला कागद दाखवा. मला वाटतं आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. इथे काही पक्षप्रवेश आहेत त्यासाठी आपण थांबू शकला तर अधिक आनंद होईल. या घाई गडबडीमध्ये काही नाश्त्याचं वगैरे काही आहे का माहित नाही. परत ते आमच्या खर्चात जायचं. त्यामुळे आता विनंती अशी आहे की नाही आता विनंती वेगळी आहे की हे प्रेसनेच आम्हाला बोलवावं आणि आम्हाला नाश्ता खाऊ घालावा. तुमचं काय असेल ना आपल्याला काय ते भवन बिवन बांधायचंय